भैया आत्ताची बैठक झाली, काय काय ठरलं बैठकीत आणि कशासाठी बैठक होती? आज जी बैठक झाली ती सुतगिरणी येथे शेतकरी कामगार पक्षाचे सर्वच नेते मंडळी कार्यकर्ते सर्वांची बैठक झाली. आज बैठकीचा उद्देश फक्त दोनच होते. दोन विषय महत्त्वाचे होते. एक आत्मचिंतन नगर परिषदेमध्ये झालेल्या निवडणुकी संदर्भात आणि येणाऱ्या पंचायत आणि जिल्हा परिषद च्या निवडणुका आहे त्याच्या संदर्भातल्या बैठका होत्या. नगरपालिकेमध्ये लोकांचा जो काय हे आला त्याच्यामध्ये आत्मचिंतन झालं. चुकांबद्दल चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्याच विषयाबद्दल चर्चा झाली आणि त्या चुका पुन्हा होऊ नये या संदर्भात निर्णय झाला. तसाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने स्वबळावर लढावं असं सर्वच कार्यकर्त्यांनी एकंदर सांगण्यात आलं, जेणेकरून की जास्तीत जास्त जागेंवर शेतकरी कामगार पक्ष लढेल आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळेल. म्हणजे जवळपास बाळवणी गट अधिक घेता 8 जिल्हा परिषद गट जे बाळवणी गटाचा एक विषय घेता आणि तिथं सगळ्या मिळून एक साधारण 16 पंचायत समिती. बाळवणी गटातल्याही काही लोकांची इच्छा आहे की तिथेही शेतकरी कामगार पक्षाने लढावं आणि ह्या संदर्भात तो विषय आणि आपला इकडचा तर 7 आणि 14 यामध्ये आपण स्वतंत्र लढावं ही लोकांची मानसिकता. आणि जरी युती आघाड्या करायच्या असतील तर त्यांनाही विश्वास दिलेला आहे आम्ही की भविष्यामध्ये जर करायचीच झाली तर शेतकरी कामगार पक्ष हा केंद्रस्थानी ठेवूनच हा विचार केला जाईल. या पद्धतीचा एकंदर चर्चा या बैठकीच्या माध्यमातून झाली. चांगल्या ताकदीनं आज तुम्ही सगळेजण याचे साक्षीदार आहे की चांगल्या ताकदीनं या सगळ्या बैठकी झाल्या. बैठकी होताना भरपूर अडचणी आल्या, पण या अडचणींना सामोरे जात आज पक्षाचा कार्यकर्ता निडरपणे समोर येतो आहे. आज पहिल्या बैठकीला एवढे आले, उद्याच्या बैठकीमध्ये अजून जास्ती येतील ही अपेक्षा आहे. आणि मी सगळ्यांनाच आवाहन करतो, पक्ष हा कुठल्या एकटा माणसाचा नाही आणि कोण एकटा माणूस ठरवू शकत नाही की पक्षाचे नियम किंवा निर्णय हे एकटा माणूस ठरवू शकत नाही. भविष्यकाळामध्ये कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय एकही निर्णय होणार नाही अशी मी हमी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना, जी कोणी इथून घरी आता हे सगळे तुमचं बघणार आहेत त्यांना सगळ्यांना विश्वास देतो की तुम्हाला विश्वासात घेऊनच इथून पुढचे निर्णय घेतले जातील. ज्या पद्धतीचा आज सगळ्यांचा एकंदर निर्णय आला की स्वबळावर आपण लढलं तर ताकदीनं आपण शेतकरी कामगार पक्षाची ताकद ही 50 वर्षाची एवढा मोठा दीर्घकाळ असणारा इतिहास आणि आजचा काल आलेले जर पक्ष पैशाच्या जोरावर जर शेतकरी कामगार पक्ष संपवण्याची भाषा करत असतील तर ह्याला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता जो वाड्या वस्त्याचा कार्यकर्ता आहे तो निश्चित उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. नगर परिषदेच्या निवडणुकीत तुम्ही भाजपसोबत गेला होता शेतकरी पक्ष, आता परत भाजपसोबत जाणार का? कारण नगर परिषदेमध्ये मी स्वतः वैयक्तिक कोणत्याही निवडणुकीमध्ये वैयक्तिक कुठल्याही याच्यामध्ये सक्रिय नव्हतो. ज्या काही लोकांच्या भावना होत्या त्या भावनांना आदर करून मी शांत बसणं हेच मी क्रमप्राप्त वाटलं मला. आणि ज्या पद्धतीच्या भावना होत्या त्या निवडणुकीच्या माध्यमातून दिसल्या आणि ह्या पद्धतीचा मी स्वतः आता मी त्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष नव्हतो तरीसुद्धा मी त्या पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून त्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेतो की आम्ही कुठंतरी कमी पडलो आणि मीही कुठंतरी कमी पडलो की हे होत असताना काही कमी कालावधी असल्यामुळं कमी कालावधीमध्ये घटना घडल्यामुळं ते आम्हालाही थांबवणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हतं आणि इथून पुढं होऊ नये म्हणूनच ह्या पद्धतीची बैठक आचारसंहिता लागायच्या आधी घेणं हे क्रमप्राप्त वाटलं. आमदार साहेब उपस्थित नाही, येणाऱ्या काळातल्या जिल्हा परिषद निवडणुकीला आमदार साहेब तुमच्याबरोबर येऊन निवडणूक निश्चित मी सकाळी पण मी कालही त्यांना निरोप दिला होता, परत सकाळी त्यांना निरोप दिला होता की अशा पद्धतीची बैठक ही कुठल्या तुमच्या निवडणुकीची नाही आहे, माझ्या निवडणुकीची नाही आहे, ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीची बैठक आहे. ह्याला शेतकरी कामगार पक्षाची दिशा कशी असली पाहिजे ही सर्वांच्या समोर झाली पाहिजे. कुठं एखादा छोटी बैठक घेऊन तेवढेच एका हॉलमध्ये घेऊन ती बंदिस्त बैठक न होता उमेदवार डिक्लेअर करताना किंवा उमेदवार ठरवताना चांगल्या पद्धतीने मुलाखतीची प्रक्रिया असली गेली पाहिजे. तर लोकांना सर्वसामान्याला पण तिथं ॲक्सेस असला पाहिजे की बाबा मी इच्छुक आहे त्यामुळे मी इंटरव्ह्यू देतो आहे ह्या पद्धतीची भावना असली पाहिजे पक्षाचे हे करताना. तर त्यांनाही या माध्यमातून कळेल की पक्षाला समोर जात असताना आपण सगळ्यांना घेऊन समोर जाणं गरजेचं आहे. मला पुढच्या येणाऱ्या याच्यामध्ये निश्चित ते
असतील तर पक्षाचंच ते पक्षाचेच एक पदाधिकारी आहेत, पक्षाचेच आमदार आहेत, तर निश्चित ह्या गोष्टीचा त्यांनी विचार करावा आणि पुढच्या बैठकीला त्यांनी हजर राहावं. आणि मी चिटणीस मंडळाचा सदस्य असल्यामुळं ही ऑफिशियलच बैठक होती. ही काय कुठे मी म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या चिटणीस मंडळाचा सदस्य आहे. आज येणारी ही सगळी 40-50 वर्ष पक्षासाठी दिलेले सगळे कार्यकर्ते होते, त्यामुळं ही ऑफिशियलच बैठक होती. तर ह्या ऑफिशियल बैठकीला त्यांनी मला म्हणलं की मी विचार करून सांगतो, तर यदा कदाचित त्यांचा विचार झाला तर पुढच्या याला येतील ते. तुम्ही आता बैठक घेतात शेकाप पक्षाची म्हणता, होय. तर तुम्हाला एका बाजूने टोकानं विरोध होताना दिसतोय बैठक घेताना, तर असं का बरं? टोकाचा विरोध म्हणजे त्यांना ते कुणीतरी सांगितलं असेल, काही असे माथेकरू असतात सगळे सोशल मीडियावर बोलणारे, तर त्याला आता तुम्ही बघितलंच असेल की अनुभवलं असेल की ते प्रचंड संख्येनं असंख्य संख्येनं लोक आज इथं उपस्थित होती. तर हा विरोध हा त्या 4-5 लोकांचा आहे. भविष्यात त्यांना पक्ष टिकवायचा असेल तर मी त्याही लोकांना विनंती करतो की अशा पद्धतीचे कमेंट तुम्ही करू नका. आणि पक्षाची मिटिंग ही काही वैयक्तिक मिटिंग असू शकत नाही. तुमचं मत आहे, तुम्ही मिटिंगला येऊन मांडावं, म्हणजे सोशल मीडियावर न मांडता मिटिंगला तुमचा कुठल्या गोष्टीचा विरोध असेल तर तुम्ही इथे मांडावं, तर आपल्या पक्षातली आपल्या परिवारातली गोष्ट इथे सॉल्व केली जाईल. पण असं सोशल मीडियावर कुठंतरी काहीतरी व्यक्त व्हायचं, कुठंतरी बोलायचं, आम्ही तर सगळं काही दिवसभर बघणं शक्य नाही होत. तुमची काय खंत आहे तुम्ही एकतर आम्हाला वैयक्तिक घेऊन भेटा, नाही तर पक्षाच्या मिटिंगमध्ये येऊन बोललं तर योग्य राहील. आणि बाबासाहेबांना मी आधी पण सांगितलं, त्यांचे जे काही 4-5 कार्यकर्ते आहेत ते अतिउत्साही आहेत, ते खूप आमचेही मित्र आहेत. पण ते असे जे मित्र आहेत त्यांना मी विनंती करतो की तुम्हीही पक्षाचं काम करत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अशा मिटिंगला येणं गरजेचं आहे. कारण का चिटणीस मंडळाचा सदस्य जर मिटिंग लावत असेल तर तुम्ही येणं क्रमप्राप्त आहे. कार्यकर्त्यांना दबाव कोण आणतंय? दबावाची चर्चा आहे मगापासून. दबाव आता कसं आहे, आता तुम्हाला माहिती आहे, आता स्वतः काही लोक म्हणतात की प्रतिनिधी सांगतात म्हणून, पण आता प्रत्यक्षात सांगितलं विचारपूस केली तर प्रतिनिधींचं तसं येत नाही म्हणणं. आता काही इथं कोर्ट कचेरी थोडी आहे की तुला त्याला विचारायला की तू केलं, तर असं वाटतं की त्यांच्याकडून येत असावं. किंवा काही असे असतील की ज्यांना आमच्या दोघांमध्ये वेगळं आणायचे आहेत, अशी लोक असतील काही लोक. आता पक्षामध्ये साहेब बघा, आता पक्षामध्ये एक चर्चा आहे तुमच्याच कार्यकर्ते की अनिकेत दादा सुट्टी दिवशी येतात आणि सांगोल्यात राजकारण करतात. ती माझे कार्यकर्ते मी म्हणतच नाही, पक्षाचे सगळे कार्यकर्ते असतात. सुट्टी दिवशी येणं हा प्रकार नसतो. मी 24 तास प्रत्येकाचं सार्वजनिक कामासाठी मी 24 तास आहे, आजही सांगतो. आता योगायोगानं उद्या आचारसंहिता लागले तर आता उद्या आज सुट्टी आहे, उद्या आचारसंहिता ऑफिस सुरू झालं आणि आचारसंहिता लागल्यावर बैठक कधी घ्यायची? तर फक्त आचारसंहिता लागेल नजीकच्या काळात, जसं नगरपालिकेला झालं तसं होऊ नये, बैठक कार्यकर्त्यांची व्हावी ह्या अनुषंगानं बैठकीतला. आणि मी सोमवारी असतो, मंगळवारी असतो, बुधवारी असतो, मी 7 दिवस म्हणजे पूर्ण रविवार सकट मी सगळ्या दिवशी कधीही असतो. आता उद्या मीटिंग आहे, उद्या सूतगिरणीचीच मीटिंग आहे, मी आहे. आता उद्या काय सुट्टी आहे का? हां, उद्या माझ्या शाळेची मीटिंग आहे, उद्या काय सुट्टी आहे का? तर अशा पद्धतीचं काहीतरी बावळट सातत्याने माझ्यावर चिखल करा बघा. त्यांनी करतात म्हणजे मी समजतो की माझ्याबद्दल चर्चा करतात, ठीक आहे. ती त्यांच्या आयुष्यात एवढा वेळ आहे की माझ्याबद्दल चर्चा करायला